श्रोते हो, आपण ऐकत आहोत श्री गौतम कोतवाल लिखित रिअल विनर्स या पुस्तकातील समाजसेवेचा वसा घेतलेले व्यावसायिक श्री संतसिंग मोखा यांची यशोगाथा. राष्ट्रभक्ती, सहनशीलता, उद्यमशीलता, कष्ट करण्याची तयारी हे सर्व शीख बांधवांच्या ठायी असलेले गुण सर्वश्रुत आहेत आणि याच सर्व गुणांच्या कसोटीवर अगदी पुरेपूर खरं सिद्ध होणारं व्यक्तिमत्व म्हणजे मोखा ऑटो राइडर्सचे सर्वेसर्वा श्री संतसिंग मोखा. बावड़ी का खोदना और विद्या का पढ़ना एक समान है या एका समजुतीच्या वाक्याचा परिणाम म्हणून हे व्यक्तिमत्व असं घडलं. आज अनेक यशस्वी व्यवसायांसोबतच श्री मोखा यांचं शीख समाजात आणि सामाजिक क्षेत्रातही मोठं नाव आहे. हा घेतलेला समाजसेवेचा वसा अखेरच्या श्वासापर्यंत न सोडण्याचा त्यांनी निश्चयच केलाय. आयुष्यात काहीतरी अचाट विस्तृत करण्याचं, शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचं आणि धार्मिकतेचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालंय. ते म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. त्याप्रमाणे श्री मोखा आपल्या आप्तांच्या पाठीशी अगदी मायेने आणि खंबीरपणे उभे राहिले. आणि श्रोते हो, सर्व विविध क्षेत्रात यशस्वी घौडदौड करणाऱ्या मोखांचा प्रत्येक कामातील उत्साह जो बोले सो नेहार यानंतर ससरी अकाल म्हणताना प्रत्येक शीख बांधवाचा असतो ना, अगदी तसाच आहे. आज वयाच्या 75 सुद्धा बालपण एकदम दंगामस्ती आणि उनाडक्या करण्यात गेल्यानंतर एका टप्प्यावर समजुतीचे 4 चांगले शब्द ऐकायला मिळाले आणि एका मुलाचं आयुष्यच बदलून गेलं. 9वीला इंग्रजी वाचणंही अवघड जाणाऱ्या या मुलाने म्हणजेच संतसिंग मोखा यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिलं आणि एक दिवस ते इंजिनियर बनले. ऑटो स्पेअर पार्ट्स आणि इंजिन दुरुस्तीच्या व्यवसायात यशाचं शिखर गाठल्यानंतर मोखा ऑटो रायडर्स या नावाने हिरो मोटार कंपनीच्या दुचाकी वाहन विक्री व्यवसायातही त्यांनी आपला जम बसवला. त्याशिवाय जमीन घेऊन त्या प्लॉट पद्धतीने विकण्याच्या व्यवसायातही लोकांचा विश्वास संपादन केला. त्याचवेळी त्यांनी सिटीझन बँक, गुरु नानक एज्युकेशन सोसायटी, शीख जनसेवा संघ, संत नामदेव पुरस्कार सोहळा समिती मार्फत समाजकार्यात आपल्या नावाचा ठसा उमटवला. वयाची 70 ओलांडल्यानंतरही समाजकार्य करत राहण्याची आणि त्यातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वृद्धाश्रम उभारण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलंय. संतसिंग यांचं बालपण तसं मध्यमवर्गीय कुटुंबातलं. त्यांचे वडील सरदार भोलासिंग भगवानसिंग मोखा हे पंजाबमध्ये बस ड्रायव्हर होते. त्यांचे मालक त्यांना पुण्याला घेऊन आले आणि मोखा कुटुंब शिवाजीनगर गावठाणात राहू लागलं. संतसिंग मोखा यांचा जन्म 10 मार्च 1945 रोजी झाला. त्यांना एक भाऊ आणि 4 बहिणी. धार्मिक वृत्तीचे सरदार भोलासिंग अशिक्षितच होते, मात्र त्यांनी कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले. पुण्यातही बस चालवली. त्यांना महिन्याला केवळ 1 ते 2 आणे पगार मिळायचा. त्यांना फक्त पंजाबी भाषाच बोलता यायची. मात्र कठोर मेहनतीने त्यांनी स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. सरदार भोलासिंग यांच्या जन्मानंतर त्यांची आई गेली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी नदी किनारी भक्ती करायला सुरुवात केली व सरदार भोलासिंग यांना त्यांच्या आत्यानेच सांभाळलं. त्यांच्यामध्ये त्यांचे भाऊ बहीण कोणीही नव्हते. ते स्वतः स्वावलंबी होते. सरदार भोलासिंग यांनी स्वतः पुढाकार घेत पुढे गणेश पेठेत गुरु नानक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची सुरुवात केली. शाळा कशीबशी चालत होती, मात्र शिक्षकांना पगार द्यायला पैसे नसायचे. मग ते वेगवेगळ्या दुकानात दानपेट्या ठेवत आणि त्यात जमा होणाऱ्या पैशातून पगार भागवायचे. संतसिंग यांचं शिक्षण सुद्धा याच शाळेत झालं. संतसिंग यांना खेळाची खूप आवड होती. लहानपणी ते सतत मैदानावर असायचे. पतंग, भोवरा, कबूतर उडवणं यामध्येच रमलेले असायचे. मग काय, अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष. त्यामुळे काळजीत पडलेले वडील त्यांना रामटेकडीला शारदाराम बाबांकडे घेऊन गेले.
आणि त्यांना यावरचं समाधान विचारलं. त्यावर बावडी का खोदना और विद्या का पढ़ना एकसारखंच आहे. तुम्ही जेवढं खोदाल तेवढं जास्त पाणी लागेल आणि जेवढा अभ्यास करशील ना बाळा तेवढी विद्या मिळेल, असे समजुतीचे 4 शब्द बाबांनी ऐकवले. त्याचा संतसिंग यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्यांनी एकदम अभ्यासाला झुंपूनच घेतलं आणि मॅट्रिकला 75% गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊन 1968 साली डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. संतसिंग यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी मोखा कुटुंबावर 1.5 ते 2 लाखांचं कर्ज होतं. त्यांच्या वडिलांनी एक ऑटो पार्ट्स रिपेअर करण्याचं मशीन आणलं होतं. संतसिंग यांनी त्या मशीनसह एक वर्कशॉप सुरू केलं. या मशीनवर ते रिअल एक्सेल आणि फ्रंट एक्सेलची कामं करत. रिअल एक्सेल खराब झाल्यानंतर ते फेकूनच द्यावं लागत असे. मात्र संतसिंग यांनी हा पार्ट दुरुस्त करण्याचं तंत्र अवगत केलं आणि महाराष्ट्रातून दूर दूरहून लोक कामं घेऊन त्यांच्याकडे येऊ लागली. रात्रंदिवस ते काम करत बसलेले असायचे. त्यांच्या कामाची क्वालिटी इतकी चांगली होती की त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात कामं येऊ लागली. त्यामुळे मोखा कुटुंब थोडंसं स्थिरावलं. संतसिंग यांच्यासह त्यांच्या 2 बहिणींचा 1971च्या सुमारास विवाह झाला. पहिल्या वर्कशॉपमधील फायद्यानंतर संतसिंग यांनी इंजिन रिपॉवरिंगचं दुसरं वर्कशॉप सुरू केलं. स्कूटरपासून ट्रक, मोठमोठ्या मशीनच्या इंजिनची कामं त्यांच्याकडे येऊ लागली. 2 वर्कशॉप शिवाजीनगर भागात होती. नंतर त्यांनी आंबेगाव, पद्मावती येथे वर्कशॉप सुरू केलं. 50 ते 60 लोक त्या ठिकाणी काम करतात. संतसिंग आणि त्यांची पत्नी बलवीर कौर यांना सुरुवातीला मूलबाळ नव्हतं. तेव्हा त्यांनी बलवीर यांच्या बहिणीचा एक मुलगा रॉबिन याला आपल्याजवळ ठेवून घेतलं. मात्र त्यानंतर 2000 साली त्यांना एक मुलगा झाला. मात्र दुर्दैवाने 2001 या वर्षी बलवीर यांचंच निधन झालं. त्यांच्या मुलाचं नाव आहे गुरमोल. रॉबिनने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असून गुरमोल शिक्षण घेतोय. सतसिंग यांनी आपल्या मुलाबरोबरच मेहुण्याचा मुलगा गगन यांच्यासाठी वाघोली येथे हिरो मोटारसायकलचं शोरूम सुरू केलंय. त्यांची मुलं हे काम बघतात. व्यवसायातून मिळालेले पैसे संतसिंग यांनी जमिनीत गुंतवले आणि बिल्डिंग तसेच प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातही त्यांनी चांगलाच जम बसवलाय. सामाजिक कार्यातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 1968 साली त्यांनी रामचंद्र मते यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्ट्रॅक्टर बँकेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. सुरुवातीला व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहणाऱ्या संतसिंग यांनी नंतर सलग 5 वर्षे चेअरमन पद भूषवलं. त्यांच्या काळातच बँकेचं नाव बदलून सिटीजन्स कोऑपरेटिव्ह बँक असं ठेवण्यात आलं. जी बँक 30-35 वर्षात 10 कोटी रुपयांच्या पुढे जातच नव्हती, त्याच बँकेने संतसिंग यांच्या काळात 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. मुलाच्या जन्मानंतर बलवीर कौर यांना आजारपणाने घेरलं आणि संतसिंग यांचं बँकेकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे बँकेत नवी लोक आली आणि पुढच्या 5 वर्षात बँक विलीन करावी लागली. 21 वर्षे बँकेचं काम करताना त्यांनी अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या होत्या. त्यानंतर संतसिंग यांनी वडिलांनी सुरू केलेल्या गुरु नानक एज्युकेशन सोसायटीत सुरुवातीला सचिव म्हणून काम पाहिलं आणि गेल्या 5-6 वर्षांपासून ते तिथले अध्यक्ष आहेत. शाळेत 2 ते 2.5 हजार विद्यार्थी इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम मधून शिक्षण घेतात. संतसिंग ज्यावेळी शिकत होते त्यावेळी 100% मुलं शीख धर्माची होती. मात्र आता मुस्लिम, महाराष्ट्रीयन, मारवाडी, गुजराती समाजाची अनेक मुलं शाळेत अगदी गुण्यागोविंदाने शिक्षण घेतात. 5 वर्षांपूर्वी शाळेचा निकाल 70 ते 80% लागत होता. मात्र 5 वर्षात शाळेचा निकाल 100% लागतोय. आमच्या शाळेत सर्व धर्मांच्या प्रार्थना, भजनं, कीर्तनं होतात. सर्व धर्म समभावाची शिकवण आम्ही देतो, असं संतसिंग अगदी अभिमानानं सांगतात. शाळेत 40 ते 45 शिक्षक असून संतसिंग यांनी मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी एक योगा शिक्षकही नेमलाय.
शाळेच्या संचालक मंडळाने यापुढेही अध्यक्षपदाची धुरा संतसिंग यांनीच सांभाळावी असा निर्णय देऊन टाकलाय. शाळेबरोबरच संतसिंग शीख जनसेवा संघामार्फत सर्व समाजातील गरजवंत लोकांना बिनव्याजी मदत केली जाते. गुरुद्वारामधील गुरु नानक दरबारामध्ये त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलं असून आता ते मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुरुद्वारामध्ये एक मोठा हॉल बांधला. जेथे पूर्वी छोट्या हॉलमध्ये गुरुद्वारा होता तो पाडून तिथे भव्य गुरुद्वार बनवण्यास कोणीच पुढाकार घेत नव्हतं. मग त्याची जबाबदारी गुरुद्वारचे अध्यक्ष हरमिंदर सिंग घाई यांनी संतसिंग यांच्यावर सोपवली. या हॉलच्या कामासाठी तब्बल 2 कोटी रुपये लागणार होते आणि जवळ केवळ होते 25 लाख. संतसिंग यांनी सेहगल यांच्या साथीत 1.5 वर्षात सुंदर इमारत उभी केली. सोन्याची पालखी बनवली. लंगर हॉलमधील 66 खांबांसाठी त्यांनी देणगी स्वरूपात पैसे गोळा केले. या कामामुळे शीख समाजात मोखा हे नाव सर्वतोमुखी झालं. 2015 साली पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान संत नामदेव संजीवन समाधी सोहळा समितीच्या माध्यमातून संतसिंग यांनी मोलाचं योगदान दिलं. सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या साथीत त्यांनी संत नामदेवांचा इतिहास पुस्तक रूपाने प्रकाशात आणला. महाराष्ट्राच्या भूमीला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याचप्रमाणे पंजाबला गुरु गोविंद सिंग यांचा इतिहास आहे. 700 वर्षांपूर्वी संत नामदेवांनी घुमानला येऊन कार्य केलं. त्याचप्रमाणे गुरु गोविंद सिंग यांनी नांदेड येथे जाऊन कार्य केलं. दोन्ही संतांच्या दूरदृष्टीमधून 2 राज्यांमध्ये नातं निर्माण होण्याची नांदीच होती असं संतसिंग यांचं म्हणणं आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शिखांचा इतिहास मराठीमध्ये येणं गरजेचं असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून संतसिंग हे नहार यांच्या साथीत अनेक पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. तसेच सीडीजही बनवित आहेत. या सीडीमध्ये नामदेव महाराजांच्या ग्रंथसाहिबामधील 61 श्लोकांचा समावेश आहे. शिखांचा इतिहास मराठी माणसाला समजला पाहिजे असा विचार शीख समाजाने व्यक्त केला. त्यातून सरहद संस्थेतर्फे संत नामदेव पुरस्काराची कल्पना आली. 1 लाख रुपये आणि हा नामदेव पुरस्कार आजपर्यंत 14 जणांना देण्यात आलाय. हा पुरस्कार मोखा यांच्या मार्फत दिला जातो. या पुरस्काराच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी 700 वर्षांपूर्वी सुरू केलेले महाराष्ट्र व पंजाबमधील बंध दृढ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं संतसिंग सांगतात. यापुढेही समाजसेवेत कार्यरत राहण्याची इच्छा संतसिंग व्यक्त करतात. समाजातील अडचणींना धावून जाणे, समाजातील भांडणे सोडवणे या कामांबरोबरच त्यांना एक वृद्धाश्रम काढायचाय. संतसिंग यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मात्र आपल्या कार्याचे सर्व श्रेय ते पत्नी बलवीर कौर यांना देतात. मी आज जो कोणी आहे तो तिच्यामुळेच असे ते अगदी आवर्जून नमूद करतात. समाजसेवेच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी ते वयाच्या 70ीतही प्रयत्न करत आहेत. श्रोतेहो, व्यापक सामाजिक दृष्टिकोन बाळगून सत्कार्य करणारे असे हे श्री संतसिंग मोखा केवळ पंजाब आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वच राज्यांची एकमेकांशी जवळीक वाढली पाहिजे अशा उदात्त हेतूने आपली वाटचाल करणाऱ्या मोखांची कथा ऐकून असं वाटतं, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. संत तुकडोजी महाराजांची ही प्रार्थना खऱ्या अर्थाने देवापर्यंत पोहोचली असावी का?